जे काय लेखी असेल त्यात सर्वांमध्ये कष्टकर्तृत्व उत्तीर्ण झालेला आहे आणि ही आपल्यासाठी सर्वांची गोष्ट आहे आणि चांगली गोष्ट. आपण पण त्याच्यापासून काहीतरी घेतलं पाहिजे. आपण पण आपला पण असा सत्कार व्हायला पाहिजे असं मला पण वाटतं, तुम्हाला पण वाटेल. पहिली गोष्ट म्हणजे सरांनी पूर्ण 100% दिला आज या पदावर. आदरणीय गुरुवारी गोष्टी सर, त्यामुळे आता ह्या दगडाचा तोट्याचा देव झाला तर परवा म्हणलो सर आल्यावर आम्हाला पण कोणाला वाटत नव्हतं की होईल काय तर करत, कारण येताना इकडे येताना त्याचं म्हणजे असं हेच काळजी सगळ्याची असते. आल्यावर जे फरक वाटला आम्हाला, याच्या अगोदर आम्हाला कॉन्फिडन्स झाला काय तर करतोय, कारण याचं ट्रेनिंगच येऊन जात. रनिंग मध्ये यात फरक पडला. सगळ्यांनी मला जी सांगतात सर ती मनापासून करा. यायचं करायचं बसायचं नका, पूर्ण 100% द्या. आणि सगळे होते आला म्हणजे काय तुम्ही वेगळायचं, बाकी नाही सगळे आले तिकडे सोडून. मेजर पदासाठी सिलेक्शन झाले फौजी सोल्जर, त्याचं म्हणणं सोल्जर सांगा म्हणजे गर्व आहे त्या शब्दात, पावर आहे. ते त्याला वाटतं सिलेक्शन झाल्यानंतर की आपल्याला पण असं बोलावं, म्हणजे एक भावना म्हणजे फिलिंग्सच वेगळे असते. त्याचं मनोगत रोहननं पण असं सांगावं पहिल्या दिवसापासून. फर्स्ट पर्ची मारल्यानंतर सरांचा कॉल आल्यानंतर ती सिच्युएशन आणि सिलेक्शन झाल्यावर लिस्टमध्ये नाव आल्यानंतर ह्या टोकापर्यंत तेवढं त्यानं सगळं सांगा. त्याला आकार काम करायचं आहे, त्याला मिळतो पैसे खाणे तो हुडकून काढून हे त्याला हिराला आकार दिलाय. 2005 वाटचाल माझी वाटचाल म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मी असंच होतो सगळ्यात वाटत काय करायचे काय लक्ष नव्हती. इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं होतं. इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतले तर आम्ही 3 जण आहे इंजिनिअरिंग सोडून आलो. आपल्या ट्रूप मध्ये बसलेले माझे मित्र, त्यांचा लय मोठा वाटा या माझं भरती होण्या मागे. त्यांचं त्यांनी पण कष्ट घेतले माझ्या मित्रांनी पण. मग ते प्रत्येक यशाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण तसं ना एक प्रत्येक यशाच्या मागे त्याच्या आईचा हात असतो, त्याच्या वडिलांचा, त्याच्या जीवलग मित्रांचा आणि त्याच्या गुरुचा. माझ्या मागे एवढ्या जणांचा हात आहे. माझ्या मित्रांना पण मी तितकं श्रेय देतो, माझ्या आईला पण, वडिलांना पण, हे सगळ्यात जास्त मास्तर, कारण त्याच्यामुळं त्यांच्यामुळे आज मी कारण जेव्हा माझी लेखी पास झाली होती तेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो बऱ्यापैकी. माझा परफॉर्मन्स पण होता चांगला, प्रॅक्टिस गावाकडेच करायची. परत लेखीचा रिझल्ट लागला, 1 महिन्यावर प्रॅक्टिस केली, परत बंद केली आज, कारण ग्राउंडच्या तारखा लांबल्या होत्या, 5-5, 6-6 महिने दाखवा लागलं, चेक केलं. परत अजून कॉलेजला जायचं, इंजिनिअरिंग चालू होतं आमचं. इंजिनिअरिंगचं फर्स्ट इयर झालं, फर्स्ट सेमिस्टर झालं, दुसऱ्या सेमिस्टर टायमालाच लेखीचा रिझल्ट लागला होता, लेखी पास झालं. लेखी पास झाल्यावर 1 महिनाभर ग्राउंड केलं तेवढा चांगला. परत अजून ग्राउंड दिलं सोडून, हाईच आपली इंजिनिअरिंग कॉलेज पोरात फिरायचं, तर बाकीच्या गोष्टी काय सांगायला लागत सगळा म्हणत का पण बाबा गोष्टी म्हणजे झाला वरती तू म्हणजे 1 महिन्यात प्रॅक्टिस केली ना, आता एवढ्या वरती व्हायला लागला, तू काय देव बिव आहे नाही करतो. उद्यापासून म्हणलो. परत मी कारण बघितलं पंढरपुरात कुठलं सर आहे ते काय कॉलेजला इंजिनिअरिंगलाच येत होतो. मग अशीच गाठ पडली गोडके सरांची. गोडके सर रोहित चांगला मित्र झाला. आम्हीच म्हणलं गोडके सर म्हणला का पहिल्या दिवशी मला म्हणलं काय बाई विमाना काय पावसात निघ इकडे लागा म्हणली असं दिसते काय ओळख ना पळख असं बोलायला लागलं. राहत्या म्हणला काय नाही चांगलाच मास्तर म्हणला 4-5 दिवस. मी म्हणलं काही जाऊन सोबत नाही बोलूच नाही म्हणलं 4-5 दिवस 4-5 दिवस आले परत चांगली ओळख झाली. त्याच्यानंतर 4-5 दिवस आणि तरी पण माझा मला काय थांबत नव्हता. मास्तर सोबत सकाळी ग्राउंड द्यायचो, दिवसभर फिरायचो, संध्याकाळी ग्राउंड बोर्ड होत नव्हतो, पण डाएट करत नव्हतो, काय झोप नव्हती प्रॉपर काय नव्हतं. फक्त ग्राउंडच्या टायमाला वॉर्मअप झाल्यावर यायचं. जाताना मात्र उशीर जायचं, जाताना नाही लवकर.
जाताना परत उसरलं हीच रुटीन चालत राहिलं. 4 महिने टाइम होता, त्यातला एक पहिला महिनाभर तर असाच गेला. मास्तरला म्हणलं मास्तर इंजिनिअरिंग सोडून आवली, सगळी सोडून आवली म्हणलं. तर आता इंजिनिअरिंग पण वडील म्हणत होतं दुसरं कसं तर ऍडमिशन इंजिनिअरिंगला नको तुझ्या व्हायची. म्हणलं नाही तिथे तरी इंजिनिअरिंगच करणार नाही तर कर. त्यामुळे इंजिनिअरिंग ₹1,00,000 ₹50,000 फी भरली होती दोघांवर ₹50,000. तिथनं रिवर्स घ्यायला पण चान्स नव्हता, कारण खर्च चालतो एवढा. आणि इंजिनिअरिंग ऍडमिशन स्वतः जेव्हा घेतलं परत जाणवायला लागली इंजिनिअरिंग काय आपल्याला असेल प्रोसेस, कारण 9 ते 5 लेक्चर एवढं काय मनाची शांतच नव्हतं मला. त्यामुळं आर्मीचा नाद पहिल्यापासून होता. लिखीची परीक्षा दिली तेवढ्यात लिखीचा रिझल्ट लागला होता. मास्तरकडे आलो, परत 4-5 दिवस ग्राउंड केलं. नंतर आता मास्तर काय बरोबर नाही म्हणतो, आपल्याला पोहोचत नाही काय नाही ग्राउंड सोडायला. ग्राउंड सोडायचं तर परत असंच पोरांसोबत येत मी सोडायचं बी नाही, दुसरीकडे कुठे लावायची तयार नाही काय नाही, फक्त सोडायचं एवढं तयार होतं. तिची येत आलो. मास्तरची माहिती चांगली वेळ झाली, सांगायला लागलं मास्तर चांगलं असं तसं म्हणतं. परत म्हणलं ग्राउंड केलं तर आता विकास सरकडेच करायचं. लागलो विकास सरांना सांगितलं डेली रुटीन माझं. मास्तर सांगितलं लागा चुकते माझी लयच विषय वेगळा होता. वर्गात दिवसभर नव्हताच कुठं, सकाळी एकदा ग्राउंडला आला त्याच्यावर दिवसभर फिरणार, संध्याकाळी ग्राउंडच्या टायमाला मागाय लय चुका. म्हणजे उंडगा म्हणजे काय मला वाटत नव्हतं. म्हणजे आता मी हे माझ्या भूमिकेत उभारून जर माझ्या 6 महिन्याखालचा विचार केला की ही पोरगा भरती होईल तर ही पोरगा 2 तारीख कामाचा लावायला लागते असं वाटतं. घरच्यांनी तर बाग विषय सोडून दिले चालतं, ह्याच्यानं काय होईल असं म्हणजे कोणाला वाटतच नव्हतं मी काय करत. मला तेवढा कॉन्फिडन्स होता, ओव्हर कॉन्फिडन्स होता टायमाला. परत त्या टायमाला एकदा सोळाचं टायमिंग काढलं, त्या टायमाला परत टाळ्यावर नाहीतर आधी ओव्हर कॉन्फिडन्स होता. मी माझी वाघच आहे असं 8 दिवस प्रॅक्टिस करून ग्राउंड मारेन हे असं होतं डोक्यात माझ्या. जेव्हा सरांनी आल्यावर 1600 पळवलं त्या टायमाला कळलं लागा आपण लय पाण्यात लय तयारी करायची गरज या लागलं. सरांनी डाएट दिला, डाएट पण सरांनी ड्रायफ्रूट पेस्टचं ती सगळं आता सांगतो तुम्हाला सगळं घेऊ लागायला. प्रत्येक गोष्टीचा सरांनी फोटो काढून पाठवला. ड्रायफ्रूट पेस्ट करून तर व्हिडिओ कॉल चालू ठेवला. जोपर्यंत ड्रायफ्रूट पेस्ट मी मिक्सर बारीक करतो मास्तर इकडे व्हिडिओ कॉल बघत होतो. सगळं पॅक टूप बीप होत तर मास्तरचा व्हिडिओ कॉल चालू होता. कमीत कमी 1 तासभर व्हिडिओ कॉल चालू होता. जोपर्यंत ड्रायफ्रूट पेस्ट होत नाही हे असं कुठलं शिक्षक करणार नाहीत आपलं. जोपर्यंत आपला डाएट तयार कोण वाटत 100% आईवडील सुद्धा देऊ शकत नाहीत तुम्हाला. ते माझं व्यापार काम असतं. मी तर बाबांना ₹1000 मागितले, बाबांनी ₹5000 टाकले. मला एकदा डाएटला ₹1000 मागितलं होतं. ज्या टायमाला मी 500 मागेल त्या टायमाला 1000 मागेल त्या टायमाला 5000 टाकत होते. ती बी गोष्ट वाटायला लागली ना, आपण 1000 मागितलं तर आपल्याला 5000 पाठवते. पण आपण जर असं सुक्या रस्त्याने चाललो तर मग त्याला पण काय अर्थ नाही. आपण स्वतः पण पसरतो, स्वतःच्या रक्षण लावून पसरतो. कारण इथं सगळेजणांचे आता आई वडील शेतकरी जायचे. जशी माझी परिस्थिती तशी सगळ्यांचीच परिस्थिती एक सर्वसामान्य कुटुंबात. जर आपल्या वडिलांना जर आपण ₹1000 मागून जर 5000 पाठवत असतील त्यांची पण काहीतरी इच्छा असेल. असं एक दिवशी काय वाटलं काय माहिती, म्हणलं आता असं सगळं वाटतं आम्हाला. पण म्हणजे पण आईसोबत बोलतो एक दिवशी आम्ही असंच घरी गायींचं काम करतो, धारा काढत होतो. आपली परिस्थिती विकट आहे. आपण जर असं वंडकापणा करत बसलो तर अजून 1 वर्षानं 2 वर्षानं 4 वर्षानं काय उपयोग राहणार नाही, कोण विचारणार पण नाही. त्या टायमाला ठरवलं की आजपासून सगळा वंडकापणा बंद, सगळं बंद. आणि नुकतंच मास्तरकडे त्या टायमाला 10-15 दिवस आलो तर घरीच गेलो. त्या टायमाला ठरवलं आता इथनं पुढं काय सगळं वंडकापणा करायचं नाही, सगळं बंद. त्या मास्तरला आलो, मास्तरला सगळं सांगितलं. मास्तर माझ्या चुका पहिले मी असं करत होतो, आता इथनं ह्याच्या आधी झालं इथनं पुढे चुका होणार नाही त्या. आता मला भरती करायचं काम तुमच्याकडे. 2 टायमाला मी ग्राउंडवर येणार, बाकी तुम्ही काय करायचं करून घ्या. मास्तरने सगळा टाईप सांगितलं प्रॉपर. आणि ग्राउंडवर तर एवढा काय विषय सोडत नाही. मी उलट्या करायला लागलो तिकडे मास्तर इकडे तोड करून उभं आहे. मला कधी केलं एवढं पळवतच होतं मास्तर, पळवत होतं म्हणजे प्रत्येक स्प्रिंट कसं केलं. 1200, 1000, 800, 400, 200, 100 प्रत्येक स्प्रिंट मारायची म्हणल्यावर असं 4-5 उलटे होत होत्या प्रत्येक दररोज सकाळी. मास्तर मी तिकडे उलट करायला इकडे तोंड करून उभा राहायचं, मला तू कधी झालं उलट पण पळत होतं सगळं. ग्राउंड तेवढं बोलवलं नाही शेवटच्या 4-6 महिन्यात. आणि 2 महिने माझ्या चुकामुळं माझे इंजुरी केले. इंजुरीमुळे माझं एक 10-15 दिवस पूर्ण रेस्टवर गेलो. रेस्टमध्ये इंजुरी मास्तरनी मला आधी पण सांगितलं होतं, कारण मास्तरच्या पण त्या मास्तरने सांगितलं रोहन इथं चुकते चुकून नको. मी म्हणायचं होय मास्तर काय फरक पडत नसतं तरी.
कर, मग तुला वाटतं तसं. परत जाऊन 10-15 दिवस केलं तर मास्तर शिंपीला धोका लागले. मास्तर बसवून नीट सांगितलं. मास्तर कराटे क्लासवर होतं मी 2-2.5 तास बोलत होतो. म्हणजे ते चुकतंय आणि पण तेच केलंय, त्याच्यात काय सुद्धा उपयोग नाही. सगळं बाकीचं नाच सोड, बाकी नाच म्हणजे लयच म्हणत पाया गेली केस म्हणलं तरी होतो. मास्तर सांगितलं ऐकलं. शेवटच्या 2-3 महिन्यात ग्राउंड केलं. गेलो परत मारायला. आपल्या इथं ग्राउंडला पण आर्मीचा म्हणजे आर्मीचे लेखी पास झालेला आपल्या ट्रूपमध्ये मी एकटाच होतो. बाकीचे पोरं लय पळायचे, ते 10-15 टप्प्यावर पळायचे, मी एकटा पळायचो. त्यामुळं कधी ग्राउंड केपी ग्राउंडवर कधी प्रॅक्टिस केली नसल्यामुळं कळत नव्हतं माझं म्हणजे ग्रोथ किती झाली, मी किती पाण्यात आणि किती वर आलीच करणे. मास्तर तसं पळायचं. मास्टरला म्हणजे मास्तर राजू पोर एवढी पळते ते माझा कवा नंबर लागायचा. मास्तर एक 8 दिवसांनी म्हणलं तुझ्यापेक्षा जास्त पळत नाही ती, आता पळून राहू, आता पळतो त्यांच्यासोबत. म्हणलं राव मास्तर ती कधी 4-4 दिवस झालं पोरं पळते, आता 2-4 महिने झाला. मास्तर म्हणलं ती माझं विद्यार्थी ते नाही ते पळत. म्हणजे नाही तर माझ्यापेक्षा जास्त पळत तुम्ही काय तरी म्हणलं तरी. शेवट मास्तर म्हणलं बघ फायनल रिझल्ट ज्या टायमाला आर्मीच्या ग्राउंडवर गेलो त्या टायमाला मास्टरला म्हणलं मास्तर टायमिंग तर काय कव्हर आलं नाही, म्हणलं आता ग्राउंडला तर चालते कसं. मास्तर परत सांगितलं म्हणजे मास्तर माझं टायमिंग आधीच कव्हर आलतं. ज्या टायमाला मी ग्राउंडला जाणार होतो त्याच्या आधी महिनाभर कव्हर आलतं. मास्तर मला काय 5:45 खाली सांगितलेलं नाही, कुठलं टायमिंग सांगितलं नाही 5:45. मला कडे लोक राहिले पोरं सांगायला का तुझं 5:15 आणि 5:20 पडते. मास्तर 5:45 कसं सांगतो. मी म्हणायचं नाही ना 5:45 पडले. मास्तर जोपर्यंत मी तिथं रॅलीला उतरायचा टाइम आदल्या दिवशी जात नाही तोपर्यंत टायमिंग सांगितलं नाही मला तुझं कव्हर आलंय म्हणून, का तर मी हवेत जायला असं. ती एक माझ्यासाठी पॉझिटिव्ह पॉईंट झाला. जोपर्यंत रॅली आज आता सकाळी म्हणजे रॅली माझी पाठते, आज संध्याकाळी जाताना सांगितलं राहिला तुला टाइम एवढं पडत होतं, तुला 5:45 सांगत होतो. मास्तर म्हणलं 5 म्हणलं आता पण मास्तर म्हणलं का. आणि आर्मीच्या ग्राउंडला गेलो, रॅलीत उतरलो आणि 7 वाजता नंबर बसवलो. माझा नंबर आला पहाटे 5 वाजता, म्हणजे 7 ते 5 एकाच जागेवर बसून मांडी घालून आहे असं तिथं उठून म्हणतात नाही काय नाही. आणि रॅलीत उतरलो, रॅलीत पळलो, फर्स्ट मारली, प्लस मारली आणि आर्मीच्या ग्राउंडला 100 पैकी 100 मार्क पडले. क्वालिफाय होतो. परत मेडिकल झालं, मेडिकल पण 2 पॉईंट पडलं. परत मेडिकल मध्ये ते पण कव्हर झालं. त्यानंतर काय परत फायनल रिझल्ट लागला, परत त्या आपल्या बोलायलाच काय प्रवासात आधी भरती काय लय म्हणजे लोकांची स्ट्रगलची जर्नी असते. माझी जर्नी सगळी ओंडगेपणाची होती. शेवटच्या 4 महिने शेवटच्या 4 महिन्यात शेवट स्ट्रगल होता. माझ्या स्ट्रगल मध्ये सगळ्यात जास्त साथ दिली म्हणलं तर माझ्या मित्राने. माझा मित्र होतं म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो, कारण प्रत्येक मुवमेंटला माझ्यासोबत होते ओमकार, रोहित, माझा जिगरी मित्र गणेश. ह्यांची साथ मला कुठली पण गोष्ट सांगा, ह्याला रात्री 12 वाजता फोन करा, गण्या पुण्यावरून आलोय म्हणजे मेडिकल देऊन यायचं मी, हे तिथं नेलंय भाऊ 5 मिनिटात तिथं मी यायच्या आधी हजर. तिघं चौघ नेलं येतं, चौघ सोडायला येत होते बस स्टँड. आणि जो टायमाला मी रॅली मारत होतो त्या टायमाला 2 दिवस फुटपाथवर झोपलेली गणेश आणि ओंकार. आम्ही 3 जण तिथं 2 दिवस, कारण आधीच ग्राउंड झालं, दुसऱ्या दिवशी लगेच मेडिकल झालं. जेवायला पण काय नव्हतं, कारण जेवढं जेवायला होतं मी रॅली पाळणार होतो त्यामुळे सगळं जेवायला मला दिलं होतं. आणि 2 जण माझे मित्र फुटपाथवर झोपलं होतं बिस्किट मिळत, कारण तिथं आर्मीचं गेट असल्यामुळे तिथं आसपास मिळत पण नव्हतं. त्यामुळे त्यांच्यामुळे मी आज म्हणजे माझ्या याच्या मागे त्यांचा लय मोठा हात आहे. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आणि माझं सगळं श्रेय माझ्या मित्रांना, सरांना, आई वडिलांना देतो. मी एक असा म्हणजे ह्यांनी घडवलं म्हणून मी घडलो, ह्यांनी साथ दिली म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो आणि माझं मित्र होतो म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो. मैत्रीचा हात असाच कायम प्रत्येक मित्राही मागा असतोच. पण आपलं बी काम आहे, आपल्या मित्रांना आपल्यासाठी हे केलंय म्हणजे आपण पण त्याला उसण्यासारखं करायचं नाही किंवा आपण पण मैत्रीसारखं त्याला साथ द्यायची. ते झालं मैत्री झालं, हे पुरुष सुद्धा एक मित्र जास्त झाला. प्रत्येक गोष्ट पुरांना शेअर करू शकता, सांगू शकता अडचणी, माझा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. त्यात सिच्युएशन मध्ये सर काय तर तोडगा काढत असतात, कारण की आपल्यापेक्षा जास्त अनुभव सरांना असतो. त्यांच्या काय चुका झाल्या ती मुलांनी करून आणि कोणी मुलाचं भविष्य चांगलं घडावं यासाठी धडपड शिक्षकाची असते. रोहनला जसं घडवलं, रोहनला जशी साथ दिली तशी तुम्हाला पण कायम साथ असणार आहे सरांनी. फक्त तुम्ही 100% द्या, आपण 100% देऊया आणि सर 1000% देणार आहे. फक्त तुम्ही सातत्य ठेवा. आज माझं सातत्य नव्हतं म्हणून मी मार खाल्ला, मला चांगलं कळलंय. आता उद्यापासून मला यावं लागणार नाही तर उभं राहायचं. त्यामुळे सर्वांनी आता का परिस्थिती आपण पण सरांना चांगला बोलतो की रणभूमी अकॅडमीचा रिझल्ट गेल्या वर्षी लागला पाहिजे, हे आपल्या पुढे
चांगला चांगला अनुभव पंढरपूर तालुक्यात म्हणा किंवा त्या रणभूमी अकॅडमीचा रिझल्ट लागला पाहिजे हा शब्द आपण सर्वांना देऊया. बघा कालपर्यंत आपण त्याला काय म्हणायचं रोहाणी असं काही बोलायचं बरोबर ना. आज आपण बोलू शकतो का एक गोष्ट आहे ना, एक गोष्ट काही करू शकते, आपलं घर बदलू शकते. आपण तुमच्या घरातली निर्णय क्षमता बदलण्याचं काम एक गोष्ट करतो. जास्त वेळ मी बोलत नाही, तुम्हाला जास्त वेळ मी घेत नाही का. आपलं काय काम आहे इथं शिकत. ओके तुम्ही मी अगोदर मी तुम्हाला म्हणलं होतं रोहनला बी मी शब्द दिलता फक्त एक करा इथं. ज्यावेळेस तुम्ही भरती करताय 100% तुमचं द्या. 100% देताना तुमचं फक्त एकच राहू द्या, तुम्हाला काय करायचंय भरती करायची. तुमचा फक्त अभ्यास आणि तुमचं ग्राउंड एवढंच फोकस पाहिजे. आपली ग्रामीण भागातली पोरं फुल ग्रामीण भागातली म्हणणं नाही, शेतीतली चांगली असतात पोरं, पण ग्रामीण भागातल्या पोरांची स्ट्रेंथ चांगली असते. आता त्यांनी काम केलेलं असते, त्यांचा डाएट चांगला असतो बरोबर ना. तेव्हा त्यांची स्ट्रेंथ चांगली असते, ते चांगलं करतात वाटतं. तर ह्याला फक्त काय नसते, आपली टेक्निक नसते बाबा काय करायचं, मी काय खाल्लं पाहिजे, फक्त गुरावणी पाहतात आणि गुरावणी अभ्यास करतात. ह्याला सिस्टमॅटिक माहित नसतं एवढा सिलेबस आहे, तेवढं जर त्याला सांगितलं तर ते फाडून टाकायला बरं त्याला बरोबर आहे. पण तुम्ही आहे ना फक्त एवढंच करू नका. ज्यावेळेस आपली बॉडी स्ट्रेंथ येते ना त्यावेळेस आपल्याला काय होतं, थोडंसं इकडे तिकडे पाय घसर, तो पाय घसरू देऊ नका. तो पाय जर घसरला तर आयुष्यात तुम्ही कधी सक्सेस होणार. मी फक्त एवढंच वाक्य सांगतो तुम्हाला. काय म्हणतोय मी, तुमचा पाय घसरू देणार. तुम्ही नाही, तुम्ही इकडे 90+ घ्या किंवा इकडे पण 47+ घ्या. जर तुमचा पाय घसरला ना तर 100% तुम्ही मागणार. 1001% मागणार होते. ही लिहून घ्या कशावर तर तुम्ही. आणि ही जर खोटा ठरला ना शब्द तर मी अकॅडमी घ्यायला बोलतो, कारण का मला चांगलं माहिती. आता आपण काय करतोय, चांगला वर्कआउट करतोय, ज्यांना आपले आईबाप कुठल्या परिस्थितीतून आपल्याला पैसे पुरवून देतं त्याचं भान असू द्या. आणि इथं काय जी पोलीस भरती करणारी पोरं आहेत ना त्याची परिस्थिती काय आंबानी गेली किंवा तालीवर असतं इथं आलावी नसतात. सगळे सर्वसामान्य आहेत म्हणून ते भरती करायला आला बरोबर ना. तर घरच्यांनी कुठल्या परिस्थितीनं आपल्या पैसे पडत येतील ह्याचा फक्त विचार करा आणि मग इथं भरती करा. तुम्हाला मिळणारी गोष्ट त्या मिळणाऱ्या गोष्टी मागे लागू नका, जी न मिळणारी गोष्ट त्या मागला. जर तुम्ही ट्राय केला तर तुम्ही भरती होणार. फरक काय आहे तुमचा माहिती आहे का, ज्यावेळेस तुमची पोस्ट निघाल ना त्यावेळेस सगळे पाहुणे तुम्हाला फोन करणार आहेत, तुम्हाला नाही तुमच्या फादरला फोन करणार आहेत. तेवढं आमची दिदी हाय बघा, बघता काय. पण आता तुम्हाला सांगतो, आता परिस्थिती काय माहिती आहे का, आता किती बघा का नसू दे तुमचा, माझं खरं सोनं असू द्या, पण जर मामाची पोरगी असेल तर मामा फोन करतो तुझ्या बहिणीला, तायडे तुझ्या पोराला सांग घराकडे येऊ नको, माझ्या पोरा सारखं येतंय घराकडे, काय काम असते ती रिअलिटी लक्षात ठेवा. पण जर ती जर पोस्ट मिळाली ना तर मामा म्हणत असतोय असं काही इकडे येतच नाही घराकडे, जरा बोले का तर का त्याची पोरगी चाललेली असते. त्याला बी वाटतं बाबा आपली पोरगी कुठतरी सुखात राहावं, तिने विचार का सुखात राहावं. तिला वाटतं का कुठल्या बापाला वाटतं का आपली पोरगी अशी क्षेत्राला द्यावं. आणि तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस तुम्ही पोस्ट मिळवचाल ना तुम्ही जी सांगचाल ती पोरगा तुम्हाला मिळेल. पण जर तुम्ही आता जर आजकाल ना, मी तुम्हाला एकाला कोणाला तरी इंडिव्हिज्युअल बोलत नाही, सगळ्यांना कोणाला बोलतोय, कारण का तुम्ही एक पर्सनली कोणाला घेऊ नका. फक्त एवढंच करू नका, फक्त तुमचा पाय घसरू देऊ नका. तुम्ही जर रात्रंदिवस केलं नाही 4 महिन्यात तर तुमची भरती तुम्हाला जास्त काय देईल बरोबर. फक्त अभ्यास तुमची दुधारी त्यालावर पाहिजे. दुधारी त्यालावर कधी वापरतात, ज्यावेळेस आपल्याकडे सैन्याचा ताफा कमी आहे बरोबर का ना. सैन्य जर जास्त असलं तर आपल्याला काय गरज नाही दुधारीची. दुधारी काय मारलं तरी पण, असं मारलं तरी पण मेला पाहिजे, असं वाढलं तरी पण मेला पाहिजे. हे का सांगतो माहिती आहे तुम्हाला, तुमची लेखी आणि तुमचं म्हणजे फिजिकल दोन्ही टॉपला पाहिजे. ते जर टॉपला असेल तर तुम्हाला कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरा, डोळे दाखवून एक जागा असू द्या, तुमची पोस्ट 100% तुमच्या पायदळी असते. त्यामुळे फक्त एवढंच दिवस आहेत तुम्हाला लक्षात ठेवा. जास्त तुम्हाला काय सांगणार, तुम्ही फक्त मला तुम्ही माझ्यासारखं येऊन काय ग्राउंडवर उभा राहा, फक्त यायची मी माझी. मी माझा मोठीपणा सांगत नाही, पण तुम्हाला सांगतो मी माझ्या वर्कआउटवर माझा विश्वास आहे. माझ्या गुरुनी जे मला दिलं म्हणजे जसं म्हणतात ना, जसं पेरलं तसंच उगवलं. माझ्या गुरुनं माझ्यात पेरलं म्हणून मी इकडं उगवतोय सगळी, कळलं का. तुम्ही फक्त आहे ना, तुम्ही फक्त या, मी सांगतो तेवढं खावा डाएट. तुम्हाला जास्त मागायला डाएट सांगत नाही, सांगतोय कोणाला मागायला डाएट.
तुम्ही कुठलंही बाहेरचं अजिबात प्रोटीन घेऊ नका, स्टिरॉइड घेऊ नका, काय घेऊ नका, काय गरज नाही तुम्हाला घ्यायची पाहिजे. तुम्ही नॅचरल खावा. तुम्हाला मी आजपर्यंत कुठला बाहेरचा डाएट सांगितलं नाही, कुठली इंजेक्शन सांगितलं नाही, कुठली गोळी सांगितलं नाही. सांगा काय गरज नाही त्याची. आपल्या निसर्गाने दिलं एवढं मोठी देणगी, ती घ्या ना तुम्ही. तुमची स्ट्रेंथ बाहेर काढा ना. कशाला 4 दिवस मग तुम्ही वर्कआउटच करा ना पहिल्यापासून. मग तुम्ही काय करता माहिती का, तुम्हाला माहित नसते म्हणजे तुमच्या डोक्यात एक खेळ असते, मी करू शकतो. कॉन्फिडन्स असावा, पण ओव्हर कॉन्फिडन्स काय असतं. 8 दिवसात तुमचं वाटतं बाबा माझी बत्ती इतकी मला 8 दिवस अरे नसते बाबा. पळल्यावर कळतंय तुला उलट्या काय होते का नेमकं मरतंय. इथं 1600 म्हणजे नॉट जोक, 100 तुम्हाला सांगू का, हे 3 इव्हेंट असे आहेत ना, एक जर इव्हेंट केला ना तुमचा, तुम्ही बत्ती 100% 100% बत्ती नाही. आता ह्या वेळेस एकच फॉर्म आहे, लक्षात ठेवा. एकच फॉर्म आहे, 10 फॉर्म नाही त्यावेळेस. त्यामुळे तुम्ही तुमची जी कुवत आहे ना, तेवढी पूर्ण पणाला लावा, तिथं ताकद लावा. जर ताकद लावली तर तुम्ही भरती आहे. रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, पण एवढ्यात करा. 4 महिन्यात तुमच्या लय झालं. जर ती इंडिव्हिज्युअल इकडे तिकडे तुमच्या भरतीला जर स्टेबल आला तर थोडंफार इकडे 1-2 महिना वाढेल. पण ह्याच्यापेक्षा तुम्ही फक्त आहे ना, ह्याचा विचार करू नका मला भरती वाढेल, मला वेळ मिळेल. आता तुम्ही तयार व्हा. तुम्ही जर सशाची शिकार करायला गेला तर वाघाची शिकार करायला जायला जी साहित्य लागतं ती घेऊन गेलं तर आता कुठं ह्या स्पर्धेच्या युगात, आताच्या स्पर्धेच्या युगात जर वाघाला पकडायचे साहित्य लागतं, ते साहित्य घेऊन जर गेला तर तुम्हाला कुठं ससा मिळतोय. नाहीतर मग सशाचं साहित्य घेऊन गेला उंदरी पण मिळणार. तुमचं टार्गेट असं पाहिजे आणि त्या दिशेने प्रयत्न पाहिजे. तुम्ही काय म्हणाल, मला 40 पास, माझं इकडे लिखिलंय खतरनाक आहे, 96-98+ घेतो, काय होतं. तुम्ही जर 40 म्हणा ना तर तुम्हाला 36 पडत नाही. तुम्ही टार्गेट ठेवलं पाहिजे 50, मला 50 का पडत नाही. आयोग काही येड आहे, त्याला कुत्र चावलंय का. 50 पैकी 50 मार्क पडू शकतात ना, पडू शकतात का नाही. तुम्हाला काय पडू शकत नाही. तुम्ही कुठं कमी आहे मग, ती प्लस करा ना. तुम्ही बाकीच्या गोष्टीकडे लय मागे जाता. कोणी काय सांगितलं ना, तू असं कर, हे कर, झालं तिकडे तू पाहाल निघाल, मी आला तिकडे गेलाच तिकडे. मनोगत व्यक्त केलंय. पण आता पेटून उठा, प्रत्येक आठवड्याला 2 आठवड्याला घ्यायला होतो मी सरांना. तयारी उद्यापासून रेग्युलर चालू राहील. पुन्हा एकदा आपल्या अकॅडमीतर्फे सर्व विद्यार्थींतर्फे आपण शुभेच्छा देऊन मोठ्या वाटचालीसाठी शुभेच्छा अजून एकदा देतो. कार्यक्रम आपला सत्कार समारंभ संपला. मुली हायच मुली थांबा, हायच उठलो बरं.